नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, आता हे सर्व प्रश्न बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास तुला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आता रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण असतील? विश्राम बेडेकर. बघा, विश्राम बेडेकर हे रणांगण या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? जंगल. आता जंगल या शब्दाचा कोणत्या ठिकाणी समानार्थी शब्द नाही? बघा, आता महत्त्वपूर्ण प्रश्न, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. जंगलचा कोणता शब्द समानार्थी शब्द नाही? आता बघा, कानन म्हणजे काय असतो? कानन म्हणजे बघा जंगल असतो. विपिन म्हणजे बघा जंगल असतो. वन म्हणजे जंगल. आता हिरण्य. आता हिरण्य म्हणजे काय असतो? हिरण्य म्हणजे सोने. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरण्य बघा हा शब्द जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? गोपाळने पुस्तक वाचले. बघा, आता साधं वाक्य बघा, गोपाळने पुस्तक वाचले या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. आता हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल? कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे का? कर्तरी कर्मणी भावे कोणतं असेल? गोपाळने पुस्तक वाचले. बघा, सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अंगाची लाही लाही होणे. आता अंगाची लाही लाही होणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. सर्वांनी याचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अंगाची लाही लाही होणे. आता अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय असतो? अतिशय संताप येणे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वसुंधरा या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आता वसुंधरा म्हणजे काय असतो? वसुंधरा म्हणजे पृथ्वी. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सामूहिक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आता सामूहिक वैयक्तिक म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. आता या ठिकाणी बघा काय विचारलंय? सर्वसामान्यामध्ये गणला न जाणारा आपण त्यांना काय म्हणतो? बघा, सर्वांचे योग्य उत्तर येईल का? सर्वसामान्यामध्ये गणला न जाणारा आपण त्यांना काय म्हणतो? बघा, या ठिकाणी असामान्य, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? गर्विष्ठ माणसाला. आता गर्विष्ठ माणसाला बघा शेवटी फजिती पाहावी लागते या अर्थाची मन ओळखा. मन कोणती आली पाहिजे? गर्विष्ठ माणसाला सुद्धा बघा शेवटी फजिती पाहावी लागते या अर्थाची मन कोणती असेल? गर्वाचे घर खाली. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपली योग्य मन आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? दासबोध या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? आता दासबोध या ठिकाणी ग्रंथ विचारलाय पहा. दासबोध या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? संत रामदास महाराजांनी दासबोध या ग्रंथाची बघा त्यांनी रचना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं? वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. आता या ठिकाणी बघा काय विचारलं? वाक्प्रचार स्वर्ग 2 बोटे उरणे. स्वर्ग 2 बोटे उरणे या ठिकाणी वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आता याचा योग्य अर्थ काय असेल? थोड्याशा यशाने अतिशय हुरळून जाणे. थोड्याशा यशाने अतिशय हुरळून जाणे म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय? दादर आणि रिकाम टेकडा. बघा, त्या ठिकाणी 2 शब्द विचारलेत. दादर आणि रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का? दादर आणि रिकाम टेकडा बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला? जे शब्द आपल्या मनातील. आता जे शब्द आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य यासारख्या भावना प्रकट करतात त्या शब्दांना कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतात? झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे. जे शब्द आपल्या मनातील भावना प्रकट कर आपण त्यांना काय म्हणतो? केवल प्रयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी कोणत्या ठिकाणी भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम नाही. धैर्य भाववाचक नाम आहे. शौर्य भाववाचक नाम आहे. मांगल्य भाववाचक नाम आहे. लायक. आता लायक हा शब्द भाववाचक नाम होईल का? नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य
उत्तर आहे गंगोत्री या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गंगोत्री बघा या ठिकाणी गंगा नदीचा या ठिकाणी उगम होतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणती नदी पहा दक्षिण भारतामधली प्रमुख नदी मानली जाते? या ठिकाणी 4 नद्या आहेत. दक्षिण भारतामधली प्रमुख नदी खालीलपैकी कोणती मानली जाते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कावेरी बघा ही नदी दक्षिण भारतामधली एक प्रमुख नदी या ठिकाणी नदी मानली जाते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसऱ्या ठिकाणी काय विचारलाय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान कोण होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान कोण होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. मोरो त्र्यंबक पिंगळे या ठिकाणी प्रधान होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय? राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया त्यांना काय म्हणतात? बघा राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया आपण त्यांना काय म्हणतो? राष्ट्रपतींचा महाभियोग असे म्हणतो. पहा महाभियोग ही संकल्पना आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय? सूर्य आणि लघुग्रहाचा पट्टा. सूर्य आणि लघुग्रहाचा बघा जो काही पट्टा आहे यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल? सूर्य आणि बघा लघुग्रहाचा बघा जो काही पट्टा आहे यांच्यामधील बघा ग्रहांना आपण अंतर्ग्रह असे म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. समर्थ रामदास महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? समर्थ रामदास महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? तर जांब या ठिकाणी झाला. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली खिंड खालीलपैकी कोणती आहे? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली खिंड कोणती होती? पहा पावनखिंड होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलं? सूर्यमालेमध्ये बघा प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून बघा परिभ्रमण करतो, त्या मार्गाला त्या ग्रहाचे काय म्हणतात? सूर्यमालेमध्ये विचारले प्रत्येक ग्रह पहा सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो, त्या मार्गाला बघा त्या ग्रहाची या ठिकाणी ग्रहाची कक्षा असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारला? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? सर्वांनी सांगायचं आहे भारतामध्ये हरित क्रांतीला बघा सुरुवात सन 1965 या वर्षापासून भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक या ठिकाणी पुढचा पाहूयात. शिक्षकाच्या दृष्टिकोनामधून कोणते विधान हे सर्वोत्तम आहे? बघा या ठिकाणी 4 विधाने आहेत. शिक्षकाच्या दृष्टिकोनातून विचारले कोणते विधान या ठिकाणी सर्वोत्तम आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? प्रत्येक मूल या ठिकाणी शिकू शकते, या ठिकाणी हे सर्वोत्कृष्ट या ठिकाणी विधान आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सर्वोत्तम शिक्षकाच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाच्या मते मानसशास्त्र म्हणजे वर्तन व अनुभवाचे विज्ञान होय? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कोणत्या शास्त्रज्ञाच्या मते मानसशास्त्र म्हणजेच काय वर्तन व अनुभवाचे विज्ञान होय असं कोणी म्हटलं होतं? तर स्किनर यांनी म्हटले होते. पहा स्किनर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे बघा प्रश्न आहेत. मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला बघा. पद्म व नीरज हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा सर्वांनी सांगायचंय नीरज म्हणजे काय? नीरज म्हणजे कमळ, म्हणजे पद्म आणि नीरज हे शब्द काय असेल? कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालील शब्दापैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखा. बघा आपल्यासमोर या ठिकाणी 4 या ठिकाणी शब्द जोडे आहेत. विरुद्धार्थी शब्द 4 जोडे आहेत. यापैकी चुकीची जोडी ओळखा. आंतरजातीय सजातीय बघा बरोबर आहे. कमाल किमान बघा बरोबर आहे. राजा रंक या ठिकाणी विरुद्धार्थी बरोबर आहे. माणूस मनुज, माणूसला आपण माणूसचा मनुज या ठिकाणी समानार्थी शब्द आहे, म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपली योग्य. बघा विरुद्ध या ठिकाणी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारलंय? उंटावरून नेणारा टपाल आपण त्यांना काय म्हणतो? सांडणीस्वार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा होता? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत?
विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर म्हणजेच कोण? कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अशा काही गोष्टी असतात की त्या सर्वत्र सारख्या असतात. अशा काही बघा गोष्टी असतात त्या सर्वत्र सारख्या असतात. या ठिकाणी बघा या ठिकाणी हा अर्थ आहे. या अर्थाची मन कोणती यायला पाहिजे? अशा काही गोष्टी असतात त्या सर्वत्र सारख्या म्हणजेच काय? पळसाला पाणी तीनच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन या अर्थाची योग्य मन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय? गावदेवी. गावदेवी, गावातील देवी, गावदेवी. बघा समास या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. गावदेवी, गावातील देवी. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे. तत्पुरुष समास या प्रकारचा बघा समास आहे हा. ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7वा, तिने साखर खाल्ली. तिने साखर खाल्ली अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग ओळखा. कोणता असेल? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग. तिने साखर खाल्ली. बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे हे. तिने साखर खाल्ली. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा बघा या ठिकाणी काय विचारलंय? एखाद्याचं वाक्य. एखाद्याचं वाक्य किंवा बोलणे दाखवताना आपण कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतो? बघा समजा एखादं वाक्य असते, त्या वाक्यामध्ये एखाद्याचं वाक्य किंवा त्याचे बोलणे दाखवताना आपण कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो? तर या ठिकाणी आपण दुहेरी अवतरण चिन्ह. बघा या ठिकाणी आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा, रमाबाईस या वयात नोकरी लागली. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. रमाबाईस. बघा या ठिकाणी स या ठिकाणी हा प्रत्यय लागलाय. आता स हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा प्रत्यय असेल? या ठिकाणी तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी. बघा रमाबाईस, सला नाते. सला नाते हे प्रत्यय या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. वायू. सर्वांनी सांगायचं बघा वायूचा समानार्थी शब्द वायू म्हणजे समीर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ज्याची किंमत होऊ शकणार नाही. ज्याची किंमत होऊ शकणार म्हणजे अनमोल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा जन्मजात श्रीमंत असलेला. जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो? गर्भ श्रीमंत म्हणतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ कोणता होईल? कुटीर. कुटीर म्हणजे काय? सर्वांनी सांगायचे. कुटीर म्हणजे झोपडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कुटीरचा या ठिकाणी झोपडी योग्य अर्थ आहे. बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आपण घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. आणि तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहिजे असतील सर्वांनी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा प्रश्न क्रमांक 5, असतील सीते तर जमतील भूते. या ठिकाणी मन आहे. या म्हणीचा अर्थ काय होईल? असतील सीते तर जमतील भूते याचा अर्थ काय व्हायला पाहिजे? बघा सर्वांनी सांगायचं आहे असतील स्थितीत म्हणजेच एखाद्याकडे धन दौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या अर्थाची मन आहे. विषय क्रमांक पुढचा, ओनामा करणे. ओनामा करणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे. प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे. श्री गणेशा करणे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, सुरुवात करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. देवाहून. बघा देवाहून या शब्दामध्ये विभक्ती ओळखा. देवाहून, ऊनहून. ऊनहून हे प्रत्यय पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ना, आमरण. ज्याला मरण नाही तो आमरण. आपण त्यांना म्हणतो ना आमरण. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? अवयभाव समास. बघा ज्या समासामध्ये पहिले पद हे खूप महत्त्वाचे असते आपण त्यांना काय म्हणतो? अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव सांगा. बघा आताच आपण या ठिकाणी प्रश्न घेतला होता. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय असेल? कुसुमाग्रज. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. सर्वांनी शांत बसावे. सर्वांनी शांत बसावे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? अकर्मक कर्तरी, कर्मणी. बघा सर्वांनी शांत बसावे कोणता असेल? हे आक्रमक भावे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? प्रश्न क्रमांक 13 पहा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला, तो भाजीपाला. भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग यायला पाहिजे? तो भाजीपाला म्हणजे पुरुष लिंगी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पुल्लिंग. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. आंबा या शब्दाचं अनेक वचन काय होईल? आंबा. एक आंबा. आंबा, आंबे यायला पाहिजे. बघा आंबा, आंबे अनेक वचनी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दुःख, आनंद, आश्चर्य. दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रकट करणाऱ्या शब्द शेवटी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो?
बघा सर्वांनी सांगायचं आपण या ठिकाणी उद्गारवाचक बघा चिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. समूहवाचक शब्द ओळखा. लोकांची काय असते? लोकांची बघा सैन्याची तुकडी असते. लोकांची गर्दी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 लोकांची गर्दी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. गायीने गवत खाल्ले. गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. गायीने बघा ने या ठिकाणी प्रत्यय लागलाय. ने ए शी. ने ए शी हे प्रत्यय काय असतील? सर्वांनी सांगायचे ने ए शी हे तृतीया. ने ए शी तृतीय विभक्तीचे प्रत्यय. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? समशेर बघा समशेर म्हणजे काय असतो? तलवार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. ज्याला सीमा नाही. बघा ज्याला सीमा नाही शब्दसमूहासाठी बघा एक शब्द सांगायचा. ज्याला सीमा नाही असा तो कोण असतो? ज्याला सीमा नाही. अमर्याद, अपार, असीम. ज्याला सीमा नाही म्हणजे काय असतो? असीम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा मोराच्या ओरडण्याला काय म्हणतात? मोराच्या ओरडण्याला के कराव असे म्हणतात. के कराव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा खालील शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखा. बघा परीक्षेमध्ये यावर या ठिकाणी प्रश्न असतो. अभ्यस्त शब्द ओळखा. आंबट चिंबट हा शब्द काय असेल? अभ्यस्त या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. आंबट चिंबट म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. खालील शब्दापैकी परभाषीय शब्द ओळखा. म्हणजे परभाषीय शब्द दुसऱ्या भाषेमधून बघा मराठीमध्ये आलेला शब्द परभाषीय शब्द कोणता असेल? इनाम बघा हा शब्द काय आहे? परभाषीय शब्द आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. हा आंबा प्रत्यक्ष साखरच. या वाक्यामधलं उपमान आपल्याला ओळखायचं आहे. उपमान बघा काय असेल उपमान? बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न असतो उपमेय आणि उपमान. बघा विद्यार्थी मित्रांनो या वाक्यामध्ये साखर बघा आंबा कसा आहे? साखरच आहे. तर या साखर बघा या ठिकाणी उपमान आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. चोर भय. चोर भय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? चोर भय. चोर भय बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. हे वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य आहे का? मिश्र वाक्य आहे का? केवळ वाक्य. मी संध्याकाळी गाणे ऐकते किंवा बघा या वाक्यामध्ये किंवा आलेला आहे म्हणजे वाक्य कोणतं यायला पाहिजे? बघा आणि, परंतु, किंवा बघा अशा ठिकाणी आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. मुलांनी पालकांना घेऊन यावे. मुलांनी पालकांना घेऊन यावे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? सकर्मक भावे या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. दसपट रुपये. विशेषणाचा प्रकार ओळखा. दसपट रुपये बघा गुण आहे का यामध्ये? कोणता एखादा गुण आहे का? नाही. दसपट रुपये बघा क्रमवाचक आहे का? क्रमवाचक म्हणजे कोणता असतो? पहिला, दुसरा, तिसरा. बघा या ठिकाणी आवृत्तीवाचक यायला पाहिजे. बघा आवृत्तीवाचक या ठिकाणी या विशेषणाचा दसपट हा कोणता असेल? आवृत्तीवाचक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मी सिंहगड पाहिला. या वाक्यामध्ये मी काय आहे? मी सिंहगड पाहिला. मी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 सर्वनाम आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. माणसाने इतरांचा द्वेष करू नये. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. माणसाने. माणसाने बघा या ठिकाणी काय आहे? अधोरेखित शब्द आहे. बघा या ठिकाणी कोणता प्रत्यय लागलाय? माणसाने. ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांनी सांगायचे ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आभरण म्हणजे काय असतो? आभरण म्हणजे दागिना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बरं. आपला. हो आपला आहे. हा आपला आहे. आपलाचा विरुद्धार्थी घ्यायला पाहिजे? आपला. आपला पर का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे.